बेट लाव, नीलची विकेट पडते. दादा काय झालं, हसतोस का एवढा? मी हा माझा चेहरा तसा हसमुख आहे. काय ना काही काही एवढ्या वर्षानंतर अनुभव येत आहेत त्याच्यामुळे असं होतं. बघ ना ते जगन्नाथजी आले काय, त्यांनी बाबांची माफी मागितली काय, तो डॉक्टर येतो काय आपल्या घरात, सगळा उलगडा करतो. वेगळाच अनुभव आहे ना. पण एक मात्र आहे, जगन्नाथनी शहानिशा करायला पाहिजे होती खराखोट्याची. शहानिशा तर करायला हवी होती. मला याचं आश्चर्य वाटतं की डॉक्टर स्वतः आले आणि स्वतःच सगळं सांगितलं त्यांनी. एक्झॅक्टली. नाही पण ह्या सगळ्याचा उलगडा झाला हे महत्वाचं आहे. भैरवीजी बद्दल पण सगळ्यांचं मत क्लिअर झालं. आणि अनामिका काय तशी वाईट मुल काय 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 बोललं? काय झालं तुझ्या डोळ्याला? हा डोळ्यात काही ऐक एक मिनिट. तू काहीतरी आता बोलत होतास आणि अचानक गप्प झालास. आणि हे काय चाललंय? इशारे का चालले तुमच्या दोघांचे? आमचं काहीच नाही चाललंय. असं काहीच नाही माझ्या मनात. कोणाबद्दल तुझ्या मनात काही नाही? परत अनुभव पाहिजे का? पण असं खरंच काही नाहीये. तुम्ही कशाला बोलताय? रंग तू होळीचे रंग घेऊन आलोय. काय एकदम म्हणजे दादा ऐक ना, माझ्या मनात काय नाही सारंग. तू ते ऑर्गॅनिक आहेत ना? 100% ऑर्गॅनिक आहे. कोणाला खाज येणार नाही, चेहरा लाल होणार नाही. 100% सांगतो, अनुभव येणार. अरे बबलू ऐक ना, कलच आणि ऑर्गॅनिक जर नसले तर तेच रंग मी ते सगळं ठीक आहे. जेवूया, आधी भूक लागली असेल ना. अरे जेवूया आपण, पण जा जेवण घेऊन ये. माझ्या मनात असं काही नाहीये. आधी जेवूया मग बोलूया प्लीज. हे अविस्मरणीय असतं. पोट भूक लागली. डोकं चालू नाही ना एवढं. तेच म्हणतोय. अरे अजेवण अपचन झालं तर लफडा होईल ना आपला. काय रे? डोळे मिटून बसतो. सावलीताई एक बोलू का? मी ना तुमचं ते गाणं आहे ना, माझे माहेर पंढरी, त्याची ना मी खूप मोठी फॅन आहे अगदी आधीपासून. थँक्यू. पण तेव्हा तुम्ही ताराताईंच्या नावाने गायचात ना, आता तुमचं नावही लागतंय आणि आवाजही. शिवाय जगाला तुमचा चेहरा कळलाय आणि तुमची ओळख पण पटलीये. मला हे सगळं बघून खूप छान वाटतंय. तुला माझ्याबद्दल बरंच काय माहिती आहे अनामिका. सांगितलं ना, मी तुमच्या गाण्याच्या आधीपासून फॅन आहे आणि आता माणूस म्हणून पण फॅन झाले. वा, अशा गप्पा मारत बसलात तर आमच्या पोटाचा कोण बघणार? आम्हाला भूक लागली आहे. आवरा लवकर. सावलीवणी स्वयंपाक झालाय ना? झालाय. मग ठीक आहे. आणि हो बबलू दादा, एक काम करा, ह्यात भाजी आहे, ही फक्त बाहेर जाऊन ठेवा. नाही मी घेऊन जाते. जाऊ दे, सवय आहे. चला भाजी परजी घेऊन जाऊया. आपण सुद्धा जाऊयात. हो. बाई आलीस? सगळं सांगितल्याप्रमाणे होतंय ना? हो माई, सावलीताईंसोबतच गप्पा मारत होते. फक्त कामं आवरता आवरता थोडा उशीर झाला. सावली ताई, फारच प्रेमाने नाव घेतेस तिचं. हं? एक सांगतेय, हे या घरच्यांच्या प्रेमात फार वाहवत जायचं नाही. हं? आपण इथं कशासाठी आलोय ते विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. हो माई, तुम्ही सांगताय तसंच वागते मी. गुड. हे बघ, मी काय तुझ्यावर 24 तास लक्ष ठेवायला नसणार आहे, पण मला जरा जरी शंका आली ना, जरा जरी, की तू माझ्या मनाविरुद्ध काहीतरी करतेयस, तर मग तुला माहिती आहे मी काय करेन. नाही माई, तुमच्या शब्दाबाहेर नाहीये मी. तुम्ही सांगताय तसंच होतंय. तेच तुझ्या फायद्याचं आहे. बरं हे घे. हे म्हणजे जराशी गंमत. काय आहे हे? हे असंच, उद्या होळी आहे ना, सगळं घर असं रंगात न्हाऊन निघालेलं असेल,
सगळे मजा करत असतील, धमाल करत असतील, पण उद्या आपल्याला सावलीची मजा बघायची. थोडीशी मज्जा करूया तिच्यासोबत. आता हे जे आहे ना, ही बाटली, यातलं फक्त थोडंसं चमचाभर उद्या सावलीच्या दुधात मिसळून तिला द्यायचं आहे, कुणालाही न कळता. हं, आठवणीने द्यायचं. माझ्या नजरेस पडू देऊ नकोस फक्त. हो, पण काय आहे ह्याच्यात? म्हणजे त्यांना काही होणार नाही ना ह्याने? छे, काय मरणार बिरणार नाही याच्याने ती. असंच थोडंसं होळी म्हणून. आणि हां, आता विचारलेस प्रश्न, परत एवढे प्रश्न विचारायचे नाही मला. भैरवी वजेला उत्तरं द्यायची सवय नाही आहे. तेव्हा एवढ्या चौकशा करायच्या नाहीत. जा आता. हो. तू केलंस आहे? रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तुला असं वाटतंय की तू वाचशील? मी पण रंग लावेन ना. पण सारंग सर, मी आधी विश केलं ना तुम्हाला. सारंग सर नाही, सारंग सर नाही. इकडे. थोडाच लावा. थोडा रंग तर सगळेच लावतील सावली. मी तुझा नवरा आहे ना, मी तर तुला भरभरून रंग लावेन. माझ्या चेहऱ्याला कसा तू सुंदर रंग लावलायस. रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.